वेळ कमी आहे पण सुंदर दिसायचं आहे, मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी। आज आपण एक सुंदर, फ्रेश आणि ग्लोई मेकअप लुक तयार करणार आहोत। ओके, तर मेकअप करताना सर्वात आधी आपली स्किन हायड्रेट करणं खूप गरजेचं आहे। त्यामुळेच मी सर्वात आधी मॉइश्चरायझर लावून घेतला आहे। मॉइश्चरायझर नंतर लावणार आहोत मोस्ट इम्पॉर्टंट असं सनस्क्रीन। तुम्हाला जर टॅनिंग पासून वाचायचं असेल तर सनस्क्रीन लावायला कधीच विसरू नका। मेकअपचं सामान जरी कमी असेल तरी चांगला मेकअप कसा करू शकतो, लेट्स चेक इट आउट। सनस्क्रीन लावल्यानंतर 5 मिनिटं वेट करा आणि त्यानंतर मेकअपची सर्वात पहिली स्टेप म्हणजे प्रायमर। प्रायमर लावल्यामुळे मेकअप आपल्या फेसवर खूप छान सेट होतो। प्रायमर लावल्यानंतर माझी स्किन खूप स्मूथ झाली आहे। प्रायमर लावल्यानंतर लगेचच तुम्हाला जाणवेल की तुमची स्किन किती स्मूथ झाली आहे। एकदम पेंट ब्रशने आपण कॅनव्हासवरती पेंटिंग करतो तसंच सेम तुमची स्किन तुम्हाला फील होईल। प्रायमर नंतर आपण फाउंडेशन अप्लाय करणार आहोत। फाउंडेशनमुळेच तर आपला फेस इव्हन दिसतो, पण जर तुमच्याकडे फाउंडेशन नसेल तर तुम्ही बीबी क्रीम, सीसी क्रीम सुद्धा लावू शकतात। मेकअपमध्ये माझा सर्वात फेवरेट पार्ट म्हणजे ब्लश। हे ब्लश स्टिक मी खूप आधीपासून यूज करते आहे आणि माझे 2-3 ब्लश स्टिक यूज करून झाले आहेत। ब्लश नेहमी चिकबोन्स, नोज आणि थोडंसं चेनवरती लावून अपवर्ड डायरेक्शनमध्ये स्प्रेड करायचं। जनरली पण मी काही मेकअप जरी नाही केला तरी ब्लश हे लावतेच, मला खूप आवडतं ब्लश। आपको पता है, आयलाइनर लगाना एक आर्ट है, आर्ट। आर्ट वगैरे काही नाही, मी ज्या स्टेप फॉलो करते आहे तुम्ही सुद्धा त्या पद्धतीनेच लायनर इझिली लावू शकतात। आईजला स्टँड आउट करण्यासाठी मी इथे ब्लू आयलाइनर आणि ब्लू काजळ पेन्सिल यूज करते आहे। तुम्हाला आवडेल त्या कलरची तुम्ही काजळ पेन्सिल किंवा आयलाइनर यूज करू शकतात। आणि सगळ्यात शेवटी कॉम्पॅक्ट पावडरने आपण आपला मेकअप सेट करणार आहोत। आणि हा माझा फायनल लुक तयार आहे। सांगा वाव की डबल वाव? हा लुक पाहून तुम्ही काय रेटिंग द्याल? हा व्हिडिओ कोणत्याही प्रॉडक्टसाठी स्पॉन्सर नाही आहे। खरं सांगायचं तर सध्या माझ्याकडे फक्त 3च सबस्क्रायबर आहेत आणि त्या तिघांना मनापासून थँक्यू, कारण तुमच्या सपोर्टमुळेच तर हा प्रवास सुरू आहे। जर तुम्हाला माझी मेहनत, माझे व्हिडिओ आणि माझे कंटेंट आवडत असतील तर मला नक्की सपोर्ट करा। स्टे ग्लोइंग, स्टे स्टायलिश। दिस इज वैष्णवी फ्रॉम ट्रेंड अँड ग्लो विथ वैष्णवी। लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो अँड शेअर करायला विसरू नका। थँक्यू फॉर वॉचिंग।